महाराष्ट्रातल्या एका महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये भीषण हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। हत्या करून मृतदेह घरातच सूटकेसमध्ये ठेवणाऱ्या पतीला अटक करण्यात आली आहे। हत्या करून पती राकेश खेडेकर बंगळुरूमधून पुण्यामध्ये आला होता आणि पुण्यातून घरमालकाला फोन करून पत्नीच्या मृतदेहाची माहिती त्याने स्वतः दिली। राकेशकडनं गौरीची मंगळवारी हत्या झाली आणि गुरुवारी त्याने घरमालकाला फोन केला। गौरी आणि राकेशचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। राकेश खासगी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होता आणि मास मीडियाची पदवीधर असलेली गौरी बंगळुरूमध्ये नोकरी शोधत होती। अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे बंगळुरूमध्ये, परंतु प्रत्यक्षामध्ये पुण्याच्या असलेल्या रहिवाशाकडनं आपल्या पत्नीचा खून झाला आणि तोही बंगळुरूमध्ये। हत्या करून एका सूटकेसमध्ये आपल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे त्याने घरातच ठेवून दिलेले होते बंगळुरूमध्ये आणि त्यानंतर त्याने घरमालकाला फोन करून 2 दिवसानंतर ही माहिती कळवली। याच्या मागे नक्की कारण काय हे अजून सुद्धा उघड झालेलं नाहीये, परंतु अत्यंत निर्घृणपणे निर्दयीपणे अशा पद्धतीचा हा गुन्हा घडलेला आहे। मूळचा पुण्याचा असलेला रहिवासी राकेश आणि त्याची पत्नी यांचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। ती मास मीडियाची स्टुडंट होती आणि बंगळुरूमध्ये ती नोकरी शोधत होती, परंतु स्वतः पुण्यामध्ये नोकरी करत असलेला तिचा पती बंगळुरूमध्ये गेला। त्याने तिची हत्या केली। एका सूटकेसमध्ये त्याने तिच्या शरीराचे तुकडे भरून ठेवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।